नमस्कार, मी संगीता. जर तुम्ही पण माझ्यासारखं चिकन लवर असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम झक्कास, भन्नाट आणि एकदम नवीन आहे, जी तुम्ही कधीच घरात खाल्ली नसेल. ही फक्त तुम्ही हॉटेल, ढाबा किंवा रेस्टॉरंटात जाऊन खाल्ली असेल, जिचं नाव आहे आरारारारारा चिकन अंगारा. तर मंडळी, जसा रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये आपल्याला चिकन अंगारा भेटतो ना, तसाच आज आपण बनवणार आहोत. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी संगीता, स्वाद विथ संगीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. रेसिपी बघूया. त्याच्यासाठी मी घेतलंय अर्धा किलो चिकन. स्वच्छ असं धुवून घेतलंय 2 ते 3 पाण्याने. महत्वाचे टिप्स म्हणजे जेव्हा आपण चिकन अंगारा बनवतो ना, तेव्हा फर्स्ट त्याला 1 तासभर तरी मॅरिनेट करून ठेवावं लागतं. त्याच्या मॅरिनेशन साठी मी इथं 1 चमचभर मीठ घालून घेते. आलं लसणाची जी पेस्ट आहे ती घालून घेते. 1 ते 1.5 चमच मस्त आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण घालून घेऊया इथं 1 चमच गरम मसाला, 1 चमचभर कश्मीरी चिली पावडर. ह्याच्याने कलर खूप छान येतो. हा आपण असा मोठा 1 चमचभर घालून घेऊया. 1 चमचभर आपण चिकन मसाला घालून घेऊ. त्याचप्रमाणे 1 चमच घालूया धने जिरे पावडर आणि 1 चमच घालूया, अर्धी चमच घालूया हळद. इथं मॅरिनेशन साठी आपण अर्धी वाटीभर मस्त असं फेटून घेतलेलं दही घालून घेऊया. ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. दही आणि हे सगळे पावडर मसाले आहेत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. चिकन अंगारासाठी आपल्याला असंच छान मॅरिनेशन साठी लागणारे जे इन्ग्रेडियंट आहेत हेच पाहिजे. बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे छान ह्याला असं मुरत ठेवायचंय, म्हणजे मॅरिनेट करून ठेवायचंय. किती 1 तास ठेवलं तर उत्तमच, किंवा 1 तासापेक्षा जास्त ठेवलं तरी खूप छान, पण मिनिमाइज आपण 1 तास किंवा अर्धा तास तरी आपण ह्याला ठेवायचे. छान असं हे बघा, मस्त असं आपल्याला सगळं मिक्स करून झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मसाले आत्ता घालूया. ह्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि थोडीशी कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीमध्ये कस्तुरी मेथीमुळे खूप चांगला फ्लेवर येतो, त्यामुळे कस्तुरी मेथी ही आवर्जून घालायचीच आहे चिकन अंगारामध्ये. छान असं मॅरिनेट करून ठेवायचंय. आणि शेवटी आपण घालणार आहोत 2 चमचभर तेल. छान असं 2 चमचभर तेल घालून घ्यायचं आणि ह्याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचंय आपण. मस्त दिसतंय आपलं चिकन अंगारासाठी जसा लागतो एकदम परफेक्ट असा तसाच घ्यायचा. आपण इथे चिकन अंगारासाठी मीडियम पीस घेतलंय आणि बोनवाले पीस घ्यायचे. बोनलेस पीस घेतल्याने अंगाराला जसं पाहिजे तसा अंगारा असा खायला चांगला लागत नाही, म्हणून मस्त असं बोनवाले चिकन घ्यायचं आणि मॅरिनेटसाठी 1 तास ठेवून द्यायचंय. करायला चिकन तर ठेवलं आहे, पण एक महत्वाची स्टेप बाकी आहे. तर त्याच्यासाठी आपण ड्राय रोस्ट करून मसाले घ्यायचे. त्यासाठी मी 1 चमचभर जिरं घेतलंय, 1 चमच मोठे धने घेतले, त्याचबरोबर 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 1 मोठी इलायची आणि 5 ते 6 लवंग, त्याचबरोबर 5 ते 6 काळी मिरी आणि 2 अशा आपल्या सुक्या मिरच्या असतात त्या तोडून टाकलेल्या आहेत, त्याच्यामधल्या बिया काढून, आणि 1 तेजपत्ता. हे छान असं ड्राय रोस्ट करून घ्यायचंय. एकदम ड्राय रोस्ट करायचं म्हणजे थोडंसं गरम करायचं आणि थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचंय आपल्याला. छान हे अंगारासाठी एक महत्वाची स्टेप आपण आहे. सगळे होल मसाले आणि काजू थोडेसे आणि बदाम असे भाजून घेतलेले होते. त्याची अशी चांगली फाईन एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि आपण जे दही आणि सगळे मसाले ऍड केले होते त्याच्यामध्ये ही पेस्ट सुद्धा घालून घ्यायची. छान अशी संपूर्ण पेस्ट घालून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आणि मस्त असं त्याला मिक्स करून 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचंय. कढई गरम झाली का त्यामध्ये मोठे 3 ते 4 चमच असं तेल घालून घेऊया. छान असं तेल इथे गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये घालून घेऊया कांदा. कांद्याला अजिबात कंजूसी नाही, कांदा भरपूर प्रमाणात असा घालून घ्यायचा. इथं मी मोठे असे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि छान असं त्याला मस्त गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर छान असा कांदा आपला सोनेरी रंगाचा होत आहे. थोडासा झालाय, थोडासा बाकी आहे. हाच टाइमाला आपण ह्याच्यामध्ये मस्त असे मोठे 2 कट करून घेतलेले टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोची तुम्ही अशी प्युरी करून घातली तरी चालेल,
मी त्याची टोमॅटोची प्युरी करत नाही आणि इथं थोडस अर्धा चमचभर मीठ घालून घेते, ज्याच्याने मस्त टोमॅटो आणि कांदा छान मऊ पडेल आणि लवकर शिजून येईल. छान मिक्स करून घ्यायचा आहे. चिकन अंगारा बनवण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण डायरेक्ट कांदा त्याच्यामध्येच घालतात मॅरिनेशनच्या वेळेस, काही टोमॅटोची प्युरी पण त्याच्यातच घालतात. पण ऍक्च्युअली मला ते आवडलेलं नाही आणि त्याची टेस्ट पण एकदम मी त्या प्रकारे बनवून बघितलं, मला बिलकुल पण आवडलेली नाही. मी अशाच प्रकारे अंगारा बनवला आणि एकदम जबरदस्त असा अंगारा झालेला आहे. इथं आपण 3 ते 4 मिनिटासाठी मस्त टोमॅटो शिजवून घेऊया. बघू शकता छान शिजवून घ्यायचे. थोडीशी मीडियम ते हाय फ्लेमच गॅस ठेवायचा आहे आपल्याला, एकदम कमी पण नाही करायचा आहे. अशाच प्रकारे 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेऊया. तर इथे 3 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण उघडून घेते. बघू शकता मस्त आपले कांदा आणि जे आपण टोमॅटो घातलेलं होतं मस्त शिजलेलं आहे. बघू शकता त्याला मस्त तेल सुटलंय, छान असा फ्लेवर येतोय त्याच्यामध्ये. ह्याच टायमाला आपण आता इथं कोणतेही पावडर मसाले किंवा इतर मसाले कोणतेही ऍड करणार नाही. आपण ज्या वेळेस चिकन मॅरिनेशन साठी ठेवलेलं होतं त्यावेळेस सगळं ऍड केलेलं आहे. ह्याला असंच 1 मिनिटभर तसं शिजू दे. तोपर्यंत आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्याकडे जाऊया. चला, छान असा 1 तास मॅरिनेट करून चिकन झालेलं आहे आपलं. वा, सुंदरच दिसतं आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. मस्त दिसतं, छान असे सगळे मसाले मिळून आलेले आहेत आणि चिकनला एकदम कोटिंग पण जबरदस्त दिसते. चला, ह्या टायमाला लगेचच आपण हे चिकन उचलायचं आणि घालून घ्यायचं आहे आपल्या कांदा आणि टोमॅटो मध्ये. सगळी ग्रेव्ही ह्याच्यामध्ये काढून घ्यायची. जो मसाला होता तो पण काढून घ्यायचा पूर्णपणे आणि पाणी न घालता आपण ह्याला असं 3 ते 4 मिनिटभर मोठ्या गॅसवरच छान असं परतवून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घ्यायचंय ह्याला. तेवढं शक्य होईल तेवढं. मी कांदा आणि टोमॅटो असा मोठा मोठाच ठेवला. ह्याची तुम्ही पेस्ट पण करून ह्याच्यामध्ये घालू शकता. पण मोठे मोठे ठेवल्याने काय होतं, जेव्हा खाताना आपण चिकन जेव्हा खातो ना तेव्हा एकदम भारी वाटतंय, एकदम असं मसाला मसाला लागत नाही, म्हणून मी हे ठेवलंय. आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून टाकलं थोडस असं गोडवटपणा येतो. अँड आय डोंट लाईक असं स्वीटनेस इन स्पायसी डिशेस. सो बस पुढे बस बोल. सो मी असंच बनवते छान असं, ज्या माझ्या पद्धतीने आहे, जे डिश एकदम परफेक्ट होईल, दुसऱ्याला फॉलो न करता. आपली ओव्हन रेसिपी आहे, युनिक अशी रेसिपी आपण लोकांसमोर कसा आणू, हेच माझा उद्देश आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी चिकन अंगाराची डिश एकदा घरी बनवून बघा, एकदम लाजवाब होते. छान असं 5 मिनिटभर आपलं परतवून झालेलं आहे. मस्त चिकन मधून तेल सुटायला लागलंय. अजून ह्याला असंच परतवून 2 ते 3 मिनिटभर मस्त मोठ्या गॅसवर असंच परतवून घ्यायचंय आपल्याला. पाणी न घालता, अजिबातही पाणी घालायचं नाहीये आपल्याला इथं. छान असंच परतवून घ्यायचंय. 5 मिनिटं झालेले आहेत आणि अजून मोठ्या गॅसवर 2 मिनिटं पण झाले. मस्त दिसतंय चिकन बघा, एकदम ज्युशी आणि एकदम मस्त असं दिसतंय. तेल पण सुटलंय, जबरदस्त दिसतंय इथं. तर मिडियम गॅस ठेवायचा आणि आपली झाकण आहे ती ठेवून घ्यायची फक्त आणि फक्त 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपल्या बाउलला जे मसाले लागले होते त्याच्या अगदी ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पेक्षा पण कमी पाणी घालून हेच मसाला आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तर अगदी मी इथं अर्धा ग्लास पेक्षा पण कमी पाणी घेतलेलं आहे आणि छान असे जे मसाले होते, मिक्सचर होतं ना दह्याचं आणि सगळे आपले मसाले, ते छान असे काढून घेतलंय. हेच पाणी आपण चिकन मध्ये टाकणार आहोत, जे शिजायला खूप मदत होईल आणि एकदम आपलं सुक्क सुक्क असं चिकन अंगारा होणार नाही. थोडीशी ग्रेव्ही येईल, थोडस त्याला एकदम भारी टेक्स्चर येईल. त्याच्यासाठी इथं 5 मिनिटभर मस्त आपण वाफवून घेतलेलं आहे चिकन. चला तर बघूया. मस्त तेल सुटलंय, वा छान तेल सुटलंय. आणि ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडस पाणी, एकदम थोडं. हेच पाणी आपण घालणार आहोत, दुसरं पाणी अजिबात घालायचं नाही. हेच पाणी घालायचं आणि असेच त्याला जोपर्यंत चिकन आपलं शिजत नाही तोपर्यंत छान असं झाकण ठेवून मध्ये मध्ये झाकण उघडून परतवून घेत राहायचं. आणि जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत छान त्याला शिजवून घ्यायचं. असेच 5-5 मिनिटाला किंवा 6-6 मिनिटाला झाकण उघडून एकदा परत परतवून घ्यायचं आणि
शिजू द्यायचं. तो टिल आपलं चिकन शिजत तोपर्यंत आपण ह्याला अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचंय. तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. मस्त असं वाफवून घेतलंय आपण चिकन. एकदा ह्याला परत असं छान मिक्स करून घेऊया, म्हणजे खाली लागायला वगैरे नको, म्हणून छान मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं कच्चं चिकन आपलं थोडं कच्चच आहे, त्याला अजून 7 ते 8 मिनिटभर मस्त असं शिजवून घेऊया. तर बघूया आपलं चिकन शिजून झालंय का नाही ते. इथं अजून 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. असं छान बघून घेऊया चिकन झालंय का आपलं. तर छान असं आपलं चिकन इथं शिजलेलं आहे. मस्त असं ज्युशी शिजलंय. बघा, एकाचं मी 2 करून बघितले. छान असं शिजलेलं आहे आपलं चिकन. मस्त झालंय, मऊसूद असं शिजलेलं आहे. मस्त दिसतंय, एकदम भारी दिसतंय. चला तर मग आता आपण बघूया ह्याची शेवटची आणि लास्टची अशी आपली सगळ्यात शेवटची स्टेप काय असते ते. तर मंडळी, चिकन तर छान आपलं शिजलेलं आहे. एकदम गॅस कमी करून घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची स्टेप म्हणजे चिकन अंगारा परफेक्ट होण्यासाठी जो स्मोक द्यायचा आहे तो द्यायचा आहे. पण तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या घरात आपण काही कोळसा ठेवत नाही. कोळसाने आपण ह्याला स्मोक द्यायचा असतो ऍक्च्युअल मध्ये, पण कोळसा नाहीये माझ्याकडे. तर नारळाची ही कवटी असते, त्याचे हे 2 मी तुकडे घेतले. कशी स्मोक द्यायची हे तुम्ही बघा. तुम्ही पण नक्की हे जे मी तुम्हाला हे सांगते देशी जुगाड, ते तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, चला बघूया आपण. गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि हे 2 तुकडे आहेत हे नारळाच्या कवटीचे, ते छान असे त्याच्यावर मस्त असं त्याला फ्राय म्हणून नाही सांगता येणार, छान असं त्याला जाळून घ्यायचंय. छान अशी आपली इथं बघा लाल लाल असं झालेलं आहे. मी आता गॅस बंद करून घेते. छान लाल कोळसा पडलाय. आपण इथं हे बघा, हे चिकन थोडीशी जागा करून घेऊया इथं आपण अशी, ज्याच्यामध्ये मी वाटी ठेवणार आहे. अशी थोडीशी जागा करून घ्यायची, जास्त नाही, थोडीशी जागा करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये ठेवायची आहे वाटी स्मोक साठी. बघू शकता, अशी वाटी ठेवून घ्यायची. ह्याला फुंकर मारून घ्यायचं, फुंकर मारून घ्यायचंय आणि घालायचंय इथं आपला देशी जुगाडवाला कोळसा. आणि ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडस तूप, जेणेकरून मस्त असं धुवा येईल. स्मोक होता आणि 2च मिनिटासाठी मस्त असा स्मोक देऊन घ्यायचा. जबरदस्त असा स्मोक आपला इथं बसतोय एकदम चिकन अंगाराला. आणि आरारारा खतरनाक असा इथे स्मोक बसणार आहे आणि आपला अंगारा जबरदस्त होणार आहे. बघा किती मस्त असं स्मोक बसतंय त्याला. जास्त स्मोक देऊ नाही घ्यायची, नाहीतर तुम्हाला थोडंसं चिकन कडवट लागेल. म्हणून फक्त आणि फक्त 2च मिनिटं आपल्याला इथं स्मोक देऊन घ्यायची. छान असं बघू शकता, मस्त 2 मिनिटं झालेली आहेत. इथे छान आपला स्मोक बसलेला आहे, त्याच्यामधला धूर पण कमी झालेला आहे. झाकण त्या क्षणी उघडून घ्यायचंय. वा, मस्त स्मोक बसलाय आणि ही वाटी अलगद काढून घ्यायची आपल्याला आणि चिकन तसंच झाकून ठेवायचंय 5 मिनिटासाठी. गॅस ह्या क्षणाला बंद करून घ्यायचंय आणि 5 मिनिटानंतर आपण ह्याला मस्त असं गार्निशिंग करून घेऊया. स्मोक देऊन झालाय, मस्त असा स्मोक बसलेला आहे आपला. 5 मिनिटं झालेले आहेत. मस्त झाकण उघडून घेऊया. बघू शकता आपला चिकन अंगारा एकदम परफेक्ट प्रमाणात परफेक्ट असा रेडी आहे. ह्याला थोडीशी अशी कोथिंबीर पेरून घ्यायचं आणि छान गार्निशिंग करून घ्यायचंय. एकदम सुंदर अप्रतिम असा सुगंध सुटलाय. मस्त असा स्मोकी स्मोकी फ्लेवर आलाय त्याला, एकदम भारी दिसतंय. चला राव, ताव मारूया मस्त असा चिकन अंगाराचा. वा वा, अप्रतिम दिसतोय. अंगारा काढून घेऊया छान असा एका प्लेट मध्ये. वा, खूपच सुंदर दिसतोय. तुम्ही कधी ट्राय नसेल केला तर खरंच ट्राय करा. मस्ट ट्राय वाली रेसिपी आहे, एकदम परफेक्ट होती. वाव, मस्त असा चिकन अंगारा झालेला आहे आणि ह्याला ठेवून घेऊया मस्त ह्याच्या प्लेट मध्ये का. आणि सोबतच आहे तांदळाची भाकरी, भात आणि असा आपला चिकन अंगारा. चला खायला घ्या मस्त पटापट. छान. तर बघूया आपला चिकन अंगारा झालाय कसा तो. वा, मस्त असं जुशी जुशी आहे बघा, एकदम भारी जुशी असं चिकन झालेलं आहे. कोणता पस्तीस खूप गरम आहे, तरी पण मी मग परत तुम्हाला दाखवून देते. वा, एकच नंबर झालंय. टेस्ट बघूया. हा, अप्रतिम.
हॉटेलला पण असं मी खाल्लेला नाहीये, कोणत्या रेस्टॉरंटला पण खाल्लेला नाही. तर मंडळीनं तुम्ही पण नक्की असा चिकन अंगारा घरच्या घरी बनवणार ना. रोजचं नाही पण कधी कधीतरी असं मस्ट ट्राय वाली रेसिपी आपण घरी बनवली नाही एखादी, खूप छान वाटतं, अप्रतिम वाटतं. तर तुम्ही पण नक्की हा चिकन अंगारा तुमच्या घरी बनवा आणि कसा होतंय ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला माझा हा चिकन अंगारा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे अशाच तुम्हाला धम्माल आणि एकदम भन्नाट अशा रेसिपी बघायला भेटतील. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे छान खात राहा. नमस्कार.